गुड मॉर्निंग. ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण समोर स्क्रीनवरती दिसणारं ड्रॉइंग ऑटोकॅड सॉफ्टवेअरमध्ये ड्रॉ करणार आहे. हा सो ड्रॉ करण्यासाठी सगळ्यात बेसिक प्रोसिजर, कीबोर्डवरती मी विंडोज बटन प्रेस करून ऑटोकॅड ओपन केलं. ठीक आहे, थोडा वेळ घेईल ते. हा समोर स्क्रीन ओपन झाल्यानंतर मी स्टार्ट ड्रॉइंग वरती क्लिक केलं. स्टार्ट ड्रॉइंग वरती क्लिक केलं. सगळ्यात पहिला समोर दिसणारी स्क्रीन ही इन्फानाइट स्क्रीन आहे. तिला फायनाइट करायला पाहिजे. सो फायनाइट करण्यासाठी मी स्क्रीनवरती सरळ LIMITS टाईप केलं. लिमिट्स टाईप केलं. एंटर बटन प्रेस केलं. ते प्रेस केल्यानंतर मी लिमिट्स काय देतोय बघा. पहिला कोऑर्डिनेट देतोय मी. तिथं समोर स्क्रीनवरती जो मेसेज दिसतो तो वाचा. स्पेसिफाय लोअर लेफ्ट कॉर्नर. तो मी किती देतोय? 0 टॅब 0. टॅबचा यूज करतोय मी. कीबोर्ड वरती टॅब जे लिहिलेलं आहे त्याचा यूज करतोय. पहिला कोऑर्डिनेट दिला मी 0 0. त्याच्यानंतर एंटर प्रेस केलं. त्याच्यानंतर स्पेसिफाय अप्पर राईट कॉर्नर. तो मी किती देतोय? 420 टॅब 297. तो दिल्यानंतर मी एंटर बटन प्रेस केलं. स्क्रीनवरती काही फरक पडत नाही. परत मी रेक्टँगल कमांडवरती आलो. कमांडवरती येऊन पुन्हा तेच करायचं आपल्याला. स्पेसिफाय फर्स्ट कॉर्नर पॉइंट 0 टॅब 0. एंटर. आणि लोअर स्पेसिफाय अदर कॉर्नर किती? 420 टॅब 297. टॅब एंटर. स्क्रीनवरती काही फरक वाटत नाही. हा काय करायचंय आपल्याला? रोलर जो आहे त्या रोलर माऊसचा रोलर दोनदा दाबायचा. दोनदा प्रेस करा. दोनदा प्रेस केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती असा एक रेक्टँगल दिसेल. तर ह्या रेक्टँगल मध्येच आपल्याला चित्र 2 डायमेन्शनल ड्रॉ करायचं आहे. जर त्यात मी चित्र बघितलं, हे चित्र आपल्याला ड्रॉ करायचं आहे. हा तर चित्रात आपल्याला काय दिसतं? सरळ सरळ इथं 80 बाय 10चा एक रेक्टँगल आहे. त्याच्यानंतर 10 बाय 50चा 20 + 10 + 20 हे किती झालं? 50. म्हणजे वरती जो आहे रेक्टँगल तो 80 बाय 10चा आहे. खालती जो आहे तो 50 बाय 10चा आहे. त्याच्यानंतर इथं असा एक पुन्हा रेक्टँगल आहे. हा किती? 60 बाय 10चा आहे. आणि त्याच्यानंतर खालती जर मी बघितलं तर हा परत 50 बाय 10चा रेक्टँगल आहे. असे एकूण 1, 2, 3 आणि 4 रफली मी म्हटलं तर 4 रेक्टँगल आहेत. बरोबर. सो मी पहिला रेक्टँगल ड्रॉ करतो. रेक्टँगल कोणामध्ये आलो मी? सो पहिला रेक्टँगल समजा मी इथं क्लिक केलं. आता इथं क्लिक केलं आणि आता मला डायमेन्शन द्यायचे. बघा, मी टॅबचा यूज केला. पहिलं टॅब ज्यावेळी प्रेस केलं त्यावेळी डायमेन्शन 32.70 दिसतंय. पुन्हा टॅबचं बटन दाबलं तर ते डायमेन्शन किती दिसतंय? 215 दिसतंय. हे डायमेन्शन आपल्याला चेंज करायचं आहे. तर आपलं डायमेन्शन किती आहे? हॉरिझॉन्टल डायमेन्शन किती आहे? 80 आहे. आणि व्हर्टिकल डायमेन्शन किती आहे? 10 आहे. सो मी इथं आलो. व्हर्टिकल डायमेन्शन आहे आपलं 10 टॅब आणि हॉरिझॉन्टल डायमेन्शन किती आहे? 80. ठीक आहे. सो मी 10 आणि 80 देऊन घेतलं, एंटर केलं. ठीक आहे. चेक करून बघा डायमेन्शन बरोबर आहे का नाही. सरळ सरळ मी ह्या लाईन वरती आलो. डायमेन्शन मध्ये जा आणि जी लाईनला तुम्हाला डायमेन्शन द्यायचं आहे त्या लाईन वरती या. डायमेन्शन 80. ही दुसरी लाईन आहे. ह्या लाईनचं डायमेन्शन किती? 10. सो 80 बाय 10चा मी रेक्टँगल ड्रॉ करून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर मला काय करायचं बघा. बेसिकली ही फिगर जर तुम्ही बघितला, चित्र बघितला, हे चित्र सिमेट्रिक आहे. म्हणजे इथं जर मी अशी एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर ह्या व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट साईडला जेवढं आहे तेवढंच राईट साईडला आहे. बरोबर. सो ते करण्यासाठी मी काय करतो बघा. बेसिकली मी एक उभी लाईन काढून घेतो रेफरन्स म्हणून. लाईन मध्ये आलो मी. हा लाईन मध्ये येऊन मला काय करायची आहे? हा जो रेक्टँगल आहे ह्याचा बघा, हा इथं बरोबर ते जॉमेट्रिक सेंटर दाखवतं. हे कधी दाखवणार? ज्यावेळी इथं येऊन तुम्ही इथं बघा, ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग म्हणून ऑप्शन आहे. तो ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग ऑप्शन ऑन पाहिजे. हा ऑन म्हणजे काय? हे आता जर मी क्लिक केलं तिथं बॅकग्राऊंड हा ब्लॅक झाला. बॅकग्राऊंड ब्लॅक आहे याचा अर्थ ती कमांड, तो विंडो ऍक्टिव्ह नाहीये. ऍक्टिव्ह करायला परत त्याच्यावरती मी क्लिक केलं. आता बघा तिथं ब्ल्यू झालेलं आहे. ठीक आहे. हे तर ऍक्टिव्ह इनऍक्टिव्ह आहे का नाही तुम्ही चेक करू शकता. आता याच्या पलीकडे जाऊन माऊस वरती कर्सर तिथंच असताना मी राईट क्लिक केलं. राईट क्लिक करून बघा, ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग तिथं आलं. आता त्याच्यावरती क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर समोर असा विंडो पॉपअप होतो. हा इथं इन्शुअर करा हे सगळं तुमचं ऑन आहे. इथं सिलेक्ट ऑल तुम्ही केलेलं आहे. असं चालत नाही. अर्धवट काही नाही. सिलेक्ट ऑल करा. सिलेक्ट ऑल करून मग काय करा? ओके करा. आणि इन्शुअर करा हे तुमचं ऍक्टिव्ह आहे. हे जर बंद असेल
तर इथं हे जे काही जॉमेट्रिक सेंटर त्यानं मगाशी दाखवला ते दाखवणार नाही. त्यामुळे हे ऑन ठेवा. ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग ऑन ठेवा. ठीक आहे. आता बघा, मी फक्त एका रेफरन्ससाठी म्हणून काय करतो, एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतो. हा, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करतो मी. इथून हा पॉइंट आहे, इथून एक अशी व्हर्टिकल लाईन ड्रॉ पाहिजेत मला, एक्झॅक्टली व्हर्टिकल पाहिजेत. सो एक्झॅक्टली व्हर्टिकल पाहिजे असेल तर इथं बघा आर्थो मोड म्हणून एक ऑप्शन आहे. हा आर्थो मोड ऑप्शन ऑन ठेवा. तो ऑन ठेवला तर एक तर लाईन एक्झॅक्टली व्हर्टिकल येईल किंवा एक्झॅक्टली हॉरिझॉन्टल येईल. हा, त्याच्यामध्ये जर तुम्ही कर्सर घेऊन यायचा प्रयत्न केला तर बघा ती लाईन काय होत नाही, इन्क्लाइंड येत नाही. एकतर ती हॉरिझॉन्टल किंवा एकतर ती व्हर्टिकलच येते. इन्क्लाइंड लाईन तुम्हाला पाहिजे असेल तर हा अर्थो मोड काय करावा लागेल, तुम्हाला बंद करावा लागेल. बंद केलं तर बघा तुम्ही लाईनला कुठेही घेऊन जाऊ शकता. समजते? तर आता बघा, मी अर्थो मोड ऑन ठेवतो आणि ऑन ठेवून रॅन्डमली मी एवढ्या लेनची लाईन काढून घेतली. कमांड अजून ऍक्टिव्ह आहे. कमांड मधून बाहेर यायला राईट क्लिक करून एंटर करा. ठीक आहे. आता नेक्स्ट मला अजून इथं एक असा एक रेक्टँगल पाहिजे. तो रेक्टँगल कितीचा आहे? 50x10 त्याचं डायमेन्शन आहे. म्हणजे सरळ सरळ जर मी बघितलं, जर मी इथं जर ती अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली असेल तर ह्या लाईन पासून ही लाईन किती डिस्टन्स वरती आहे? 5 अधिक 20. सो 25च्या डिस्टन्स वरती आहे. आपल्या ही आता जी लाईन आपण ड्रॉ केली AutoCAD मध्ये, त्याच्यापासून इकडं 25 वरती आहे आणि इकडं 25 वरती आहे. बरोबर? तर मी तशी लाईन ड्रॉ करतो. लाईन ड्रॉ करण्यासाठी मी ऑफसेट कमांडचा यूज करतो. इथं ऑफसेट कमांड आहे बघा. ऑफसेट कमांडचा यूज करतो. क्लिक केलं. क्लिक करून मला ऑफसेट कितीचा पाहिजे? 25चा पाहिजे. सो डिस्टन्स द्या 25. एंटर. डिस्टन्स कुणापासून पाहिजेत? ह्या लाईन पासून पाहिजेत. त्याला मी क्लिक केलं. क्लिक करून तुम्हाला आयदर राईटला पाहिजे का लेफ्टला पाहिजे ते बघा. मला कुठं पाहिजेत? मला पाहिजेत राईटला पाहिजेत आणि मला लेफ्टला सुद्धा पाहिजेत. परत क्लिक करा आणि 25 मी ड्रॉ करून घेतो. राईट क्लिक एंटर, कमांड मधून बाहेर या. डायमेन्शन मोजून बघा. इथून ते इथपर्यंत जे डायमेन्शन किती आहे? 50 आहे. कंट्रोल यस. आणि बरोबर बरोबर काय झालं ते डायमेन्शन? ही जी आपण लाईन ड्रॉ करून घेतली होती, ह्या लाईनच्या राईटला 25 आणि लेफ्टला 25 डायमेन्शन आहे. ठीक आहे. ही फाईल AutoCAD मध्ये सेव्ह केलेली नव्हती. त्यामुळे सगळ्यात पहिला तिला सेव्ह करा. कंट्रोल एस करा. तुम्हाला जिथं तिला सेव्ह करायची तिथं सेव्ह करा. डेस्कटॉपवरती मी समजा सेव्ह केली. त्याला तुम्हाला जे नाव द्यायचं ते नाव द्या. मी म्हणतो AutoCAD प्रॉब्लेम प्रॉब्लेम 4 असं काहीतरी मी नाव देतो त्याला आणि आता तिला सेव्ह म्हणतो. हा, अगोदर सेम नाव जर तुम्ही दिलेलं असेल ते रिप्लेस करू का म्हणून तुम्हाला विचारेल. तुम्हाला जे हवं ते तुम्ही नाव देऊ शकता. मी येस म्हटलं आता. आता इथं बघा चेंज दिसतो तुम्हाला. AutoCAD प्रॉब्लेम 4 इथं नाव फाईलचं बदललं. ठीक आहे. आता इथं आपण 10ची लाईन काढून घेतली. सेम तशी आता मी काय करतो, ह्या लाईन पासून खालती 10ची लाईन करून घेतो ड्रॉ. पुन्हा ऑफसेट कमांड वरती मी आलो. ऑफसेट कमांड वरती येऊन डिस्टन्स किती मला पाहिजे? 10. एंटर. कुठल्या लाईन पासून पाहिजेत? या लाईन पासून पाहिजेत. सॉरी, कंट्रोल यस. मला बघा बेसिकली इथं काय झालं, मी आता जर इथं सिलेक्ट केलं, त्याला जर सिलेक्ट केलं तर तो अख्खा रेक्टँगल सिलेक्ट व्हायला लागलाय. बरोबर? तर हा अख्खा रेक्टँगल सिलेक्ट व्हायचा नसेल तर मी अजून एका कमांडचा यूज करतो. कुठली कमांड बघा इथं आहे. एक्सप्लोड म्हणून कमांड आहे. एक्सप्लोड. सो एक्सप्लोड मध्ये मी आलो. एक्सप्लोड मध्ये आल्यानंतर सिलेक्ट ऑब्जेक्ट म्हणतं ते. मी कुठला ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आता? हा रेक्टँगल हा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. सिलेक्ट करून मी एंटर बटन प्रेस केलं. आता जर तुम्ही बघितला, जर मी सिलेक्ट केलं तर आता फक्त काय होते? एक सिंगल लाईन सिलेक्ट होते. अख्खा रेक्टँगल सिलेक्ट होत नाही. मी काय केलं बेसिकली एक्सप्लोर कमांड मध्ये आलो आणि जो रेक्टँगल सिंगल पीस होता त्याचे काय केले? तुकडे केले. आता इथं तुम्हाला प्रत्येक पीस वेगळा दिसतोय. हा पीस वेगळा आहे, हा पीस वेगळा आहे, हा पीस वेगळा आहे. सो ह्या एक्सप्लोर कमांडचा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकता. ठीक आहे. आता ही माझ्याकडे लाईन आहे. ह्या लाईन पासून खालती किती वरती लाईन पाहिजेत? 10 वरती लाईन पाहिजेत. सरळ सरळ मी परत ऑफसेट कमांडचा उपयोग करतो. डिस्टन्स किती? 10. एंटर. आणि बघा ऑटोमॅटिक त्यानं काय केलं? 10 वरती ती लाईन क्रिएट केली. डायमेन्शन मध्ये या, मोजून बघा. हा पॉइंट टू हा पॉइंट हे डिस्टन्स किती आहे? 10. कंट्रोल यस. आता पुढे नेक्स्ट. आता बघा ही लाईन, ही 10ची डायमेन्शन असणारी लाईन मला ड्रॉ करायची आहे. ती लाईन कशी येणार? ही जी आपण लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईनच्या लेफ्ट साईडला 5, राईट साईडला 5. बरोबर? सो परत ऑफसेट कमांड मध्ये आलो मी. आता डिस्टन्स किती पाहिजे? 5. एंटर. बघा लाईन त्यानं ड्रॉ केली. मला राईट साईडला सुद्धा पाहिजेत 5. कंट्रोल यस.
डायमेन्शन मोजून बघा. डायमेन्शन मध्ये येऊन ही लाईन आणि ही लाईन, सॉरी, डायमेन्शन मध्ये येऊन ही लाईन आणि पर्टिक्युलर ही लाईन, त्यातलं डायमेन्शन दिसायला पाहिजे. एस्केप बटन प्रेस केलं मी. एस्केप बटन प्रेस केलं. अननेसेसरी जे डायमेन्शन आले आहेत त्याला डिलीट करा. ठीक आहे. सो डायमेन्शन मला पाहिजे बघा. मला चेक करून बघायचं फक्त डायमेन्शन बरोबर आहे का. डायमेन्शन मध्ये येऊन हा पर्टिक्युलर कॉर्नर आणि हा पर्टिक्युलर कॉर्नर त्यातलं डिस्टन्स आहे 10. कंट्रोल येस. बघा. सो मी हे 10 ड्रॉ करून घेतलं. हे 10 डायमेन्शन मी ड्रॉ करून घेतलं. हा, आता बघा नेक्स्ट. हे 60 डायमेन्शन मला ड्रॉ करायचं आहे. 60 ची लाईन कुठून आहे. ही जी लाईन आहे ह्या लाईनच्या खालती 60 आहे. सो ही लाईन आपण इथं ड्रॉ करून घेतलेली आहे. ही लाईन ह्या लाईनच्या खालती 60 वरती लाईन आहे. परत ऑफसेट कमांड वरती आलो मी. ऑफसेट कमांड येऊन डिस्टन्स किती 60. एंटर. आता बघा इथं बरोबर ऑटोमॅटिक त्यानं काय केली 60 ची लाईन क्रिएट करून घेतली. त्याच्यानंतर पुन्हा इथून ह्या लाईन पासून खाली मला किती लाईन पाहिजेत. ही जी लाईन आहे या लाईनच्या खालती किती 10 डिस्टन्स वरती. परत ऑफसेट कमांड वरती आलो मी. डिस्टन्स आता मला पाहिजे 10. कुठल्या लाईन पासून. या लाईन पासून खालती 10 डिस्टन्स पाहिजे. कंट्रोल येस. डायमेन्शन बघा चेक करून. हा पॉइंट टू हा पॉइंट डायमेन्शन आहे 60. आणखी हा पॉइंट टू हा पॉइंट डायमेन्शन आहे 10. कंट्रोल येस. ठीक आहे. सो चेक करून बघूया आपण आता. जे काय आपण डायमेन्शन दिलेले आहेत ते सगळे बरोबर आहेत का. ठीक आहे. सो इथे मी डायमेन्शन मध्ये आलो. हा पर्टिक्युलर पॉइंट टू हा पर्टिक्युलर पॉइंट डायमेन्शन आहे 50. कंट्रोल यस. ठीक आहे. सो चेक करून बघूया आपण सगळे डायमेन्शन कव्हर केले का. 80 80 10 10 10 10 20 अधिक 10 अधिक 20 किती 50 दिलेलं आहे. त्याच्यानंतर उभं 60 60 दिलेलं आहे. हे 10 इथं 10 दिलेलं आहे आणि हे 50 दिलेलं आहे. समोर तुम्हाला आता स्क्रीनवरती जे दिसतं ते एक रफ स्केच ड्रॉ झालेलं आहे. हा, त्याच्यात बऱ्याच अनवॉन्टेड गोष्टी आहेत. त्या अनवॉन्टेड गोष्टी आपल्याला डिलीट करायला पाहिजेत किंवा काढून टाकायला पाहिजेत. ते काढण्यासाठी मी काय करतो ट्रिम कमांडचा उपयोग करतो. आणि ट्रिम कमांड मध्ये येऊन बघा अनवॉन्टेड जे जे आहे ते मी काढून टाकतोय. इथं हे अनवॉन्टेड आहे. हे अनवॉन्टेड आहे. सरळ सरळ मी माऊसची लेफ्ट की प्रेस करून धरले आणि मी सिंपली त्याला ड्रॅग करतोय. मी हे डिलीट केलं. त्याच्यानंतर पुढं इथं बघा हे अनवॉन्टेड आहे. हे अनवॉन्टेड आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं हे अनवॉन्टेड आहे. हे अनवॉन्टेड आहे. त्याच्यानंतर हे अनवॉन्टेड आहे. त्याच्यानंतर खालती जर मी बघितलं तर हे अनवॉन्टेड आहे. त्याच्यानंतर हे अनवॉन्टेड आहे. हे अनवॉन्टेड आहे. त्याच्यानंतर हे अनवॉन्टेड आहे. हे अनवॉन्टेड आहे. त्याच्यानंतर हे इथं आपण खालती काढून घेतलेलं हे अनवॉन्टेड आहे. बघा चेक करून आता हा इथं असा हा वरचा रेक्टँगल आहे. त्याच्यानंतर इथं हा 50 बाय 10चा हा रेक्टँगल आहे. इथं बघा हे सुद्धा अनवॉन्टेड आहे. व्यवस्थित बघा. जे अनवॉन्टेड आहे ते डिलीट करा. 50. त्याच्यानंतर इथं बघितलं तर हे अनवॉन्टेड आहे. सो हे अनवॉन्टेड आहे. कंट्रोल यस. ठीक आहे. तर आय होप मला वाटतं की सगळं आपण याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. सो 80 10 10 80 10 10 हे 50 ही हाईट 10 हे 60 60 आणि हे 10 बाय 50. बरोबर. सो आय होप सगळं जे इथं 2 डायमेन्शनल चित्र होतं ते डिक्टो जशाच तसं सेम त्याच डायमेन्शन इथं आपण ड्रॉ केलेलं आहे. ठीक आहे. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल असेल. थँक्यू.